मालवणात रात्रीच खेळ चालू. मतदानापूर्वी रंगला पैशांचा खेळ. भाजप पदाधिकाऱ्याकडे सापडली रोकड. मालवण नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाआधी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पोलिसांच्या नाकाबंदीच्या वेळेला देवगड भाजप तालुकाध्यक्ष महेश नारकर यांच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आणि कोकणातील राजकारण तापलं. सोमवारी रात्री मालवणमध्ये नाकाबंदीत पोलिसांनी भाजप पदाधिकारी महेश नारकर यांच्या कारमध्ये रोख रक्कम आढळून आली. त्यानंतर मालवण पोलिसांनी ही कार आणि भाजप पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं. त्यांना सोडवण्यासाठी मालवण भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे विना नंबर प्लेटची कार घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्याकडून पैसे वाटपाचे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याच दरम्यान शिवसेनेचे आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. भाजप पदाधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हटणार नाही असा आक्रमक पवित्रा राणेंनी घेतला. हे कधी सुद्धा ही कीड आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही, मला कसं माझ्यावर 4 कलम टाकता तुम्ही. मी 50 मिनिटं नव्हतो त्या घरात. आता तुम्ही काय करणार आहेत ह्यांच्यावर मला सांगा. फ्लाइंग स्क्वॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती. त्याचं काय झालं? खरं तर 4 दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली होती. तसंच त्या भाजप पदाधिकाऱ्याकडे निवडणुकीसाठी मोठी रोकड असल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी निलेश राणेंवरती गुन्हा दाखल केला होता. अशातच हा प्रकार समोर आल्यानंतर निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना जाब विचारला. बघा, मला कोर्टात जायची इच्छा नाही, पण मला आता जावं लागेल. जे जे घडलं ते मी कॅमेरा समोर किंवा कॅमेरामध्ये कैद करून ठेवलंय. जर मला तुम्ही न्याय देणार नसाल तर मला न्यायाधीशांकडे न्याय मागावं लागेल. पण मला नाईलाजाने हे सगळं करावं लागणार. तुमची उत्तरं सगळी टोळाटोळीची उत्तरं आहेत. तुम्हाला कसा तरी आजचा दिवस काढायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मालवणात निलेश राणे विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटलेला दिसून येतोय. भाजपाकडून पैसे वाटपाचा आरोप करत निलेश राणेंनी थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे मालवणातील राजकीय वातावरण आणखीनच तापणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.